यामध्ये सुधाकर बडगुजर यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे। शिवसेना ठाकरे गटाने आज नाशिकमध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं। तर या पत्रकार परिषदेदरम्यान खासदार संजय राऊत यांचा नाशिकचे माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड यांना फोन आला। यावेळी पक्षविरोधी कारवाई केल्याने सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी केल्याची घोषणा करण्यात आली। तर दुसरीकडे सुधाकर बडगुजर यांनी आपण स्वतः तर नाराज आहोत असंही सांगितलं होतं। तसंच सोमवारी सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती आणि तेव्हापासूनच बडगुजर ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकणार अशा चर्चांना उधाण आलं होतं। दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। तर ठाकरे गटाचे नाशिक जिल्हा प्रमुख डीजी सूर्यवंशी यांनी या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं। महत्त्वाचं म्हणजे या पत्रकार परिषदेला उपनेते सुधाकर बडगुजर अनुपस्थित होते। यावेळीच बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली। आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आहे, गट हा शिंदेचा आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यावं। अशा प्रकारे आमची संख्या आहे आणि पुढच्या काळामध्ये आम्ही हा काहींचं देहांत झाले, त्यांच्या कुटुंबाचा सर्व आहे, हे लेस करून जे असतं ते आमच्याकडे। शेवटचा प्रश्न, काल बडगुजर असे म्हणाले की मुख्यमंत्र्यांना भेटायच्या आधी मी पदाधिकाऱ्यांना सांगितलं होतं, वरिष्ठ पदाधिकारी जिल्हा, तसं काही तुम्हाला फोन होता का मी मुख्यमंत्र्यांना भेटणार किंवा? नाही, असं नाही, पण असं ऐकायला आलं की धर्माधिकारीकडे कार्यक्रम सर्वांनाच आमंत्रण होतं। मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे असं तुम्हाला सांगितलं होतं का? आत्ताच आदरणीय उद्धव साहेब आणि संजय राऊत साहेब यांचाच आता फोन होता। त्या ठिकाणी पक्षाविरुद्ध कारवाई केल्यामुळे बडगुजर यांना पक्षातून काढून टाकण्यात आले। दुसऱ्या व्यक्तीने नाराजी व्यक्त केली म्हणजे संपूर्ण शिवसेनेमध्ये फाटाफूट आहे। व्यक्ती म्हणजे शिवसेना नाही आणि त्या व्यक्तीला नाराजी व्यक्त करण्या एवढी प्रतिष्ठा त्या पक्षाने दिलेली असते। ठीक आहे, पक्ष अडचणीत आहे, लोकांना लाभ हवे आहेत, त्या लाभासाठी लोक पक्ष बदलतात। कोणत्या महान विचारानं कोणी पक्ष सोडला असेल तर मला सांगावं। होणारच आहे आणि म्हणून आता त्यांना माहिती आहे काय ते कोणी राहत नाही आणि म्हणून ते एकेकाची हकालपट्टी करतायत। त्यांना सांगता आलं पाहिजे पुढे की आम्ही त्याला काढलेला हाकाय जाईल म्हणून, पण तिथे राहायला आता कोणी उत्सुक नाही। मला वाटतं संजय राऊत ज्या ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी असेच भूकंप होत आहेत। ते जातात तिथे प्रभारी म्हणून पक्ष संघटन करायला आणि सगळं विघटन त्या ठिकाणी होत आहे, हे आपण बघितलेलं आहे आणि नाशिकमध्ये सुद्धा लवकरच आपण बघा तेच होणार आहे। तर सुधाकर बडगुजर यांच्याशी आपण बातचीत केलेली आहे, त्यांचं या सगळ्या प्रकरणावर काय म्हणणं आहे ते ऐकूयात। ज्या अंतर्गत प्रमोशन काही दिले गेले त्यामध्ये काही सूचना होत्या, त्यामध्ये त्या उघडपणे अनेक लोकांनी बोलून दाखवल्या होत्या। त्या भावना मी पोहोचवण्याचा प्रयत्न संजय राऊतांपर्यंत केले होते आणि त्यामध्ये जे निर्णय झालेत त्यामध्ये 12-15 लोकांची नाराजी होती। ती मी काल उघडपणे बोलल्यानंतर जर ती शिक्षा हकालपट्टीची असेल तर निश्चितपणाने मला मान्य आहे ते। तरी देखील तुमची पुढची भूमिका नेमकी काय असेल? नाही, काही नाही, शांत राहा, वेट अँड वॉच। तर या सगळ्या प्रकरणावर उभाटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे। तर सुधाकर बडगुजर यांना पक्षाने हवी ती मदत केली, परंतु भाजपची एक पद्धत आहे, आधी आरोप करायचे आणि नंतर दबाव आणायचा आणि आपल्या सोबत घ्यायचं। त्यामुळे बडगुजरांना वेगळा निर्णय घ्यावा लागत असेल आणि म्हणून पक्षाने त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई केली असेल, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारेंनी दिली आहे। देवेंद्रजींच्या सोबतची एक मीटिंग झाली। मला असं वाटतं की कदाचित त्यांच्याकडे ती पद्धत असावी, आधी सगळे आरोप करायचे आणि नंतर माणसाला एका दबावात घ्यायचं।
ब्लॅकमेल करायचं, प्रेशराईज करायचं आणि मग आपल्या सोबत घ्यायचं. आता बडगुजरांचा काय निर्णय ठरला हे मला माहीत नाही अजून, परंतु मला निश्चितपणे असं वाटतंय की बडगुजरांच्यावर सलीम कुत्ता प्रकरणामध्ये आणि त्यांच्या मुलाची सुद्धा एक केस आहे, या सगळ्यांमध्ये कदाचित खूप जास्त प्रेशर वाढत असावं, ज्यामुळे त्यांना जाणीवपूर्वक कुणीतरी पक्षविरोधी कारवाया करायला सांगत असेल किंवा काही वेगळा निर्णय घ्यायला सांगत असेल. आणि ह्याच सगळ्या गोष्टी संघटनेच्या निदर्शनास असल्यामुळे संघटनेतून त्यांच्यावरती ही एक शिस्तभंगाची कारवाई केलेली आहे. तर याचबरोबर एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.